खरं तर आज आम्ही पुण्यामध्ये पोहोचतो आहोत। आज संध्याकाळी काही खाजगी वाहिन्यांबरोबर मुलाखती आहेत आणि उद्या परत मी मुंबईला जातोय आणि महाराष्ट्रामधल्या एकूण स्थितीगती संदर्भात ओबीसीच्या विरोधी ज्या लोकांनी भूमिका घेतली त्या लोकांची मी यादी बनवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रॅक्टिकली त्या मतदारसंघामध्ये आपल्याला कशा पद्धतीने जाता येईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। आणि आम्ही काही IT कंपन्यांबरोबर आम्ही सल्लामसलत केलेली आहे। पुण्यामध्ये एक indialeader.com नावाची एक IT कंपनी आहे। त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही 100 विधानसभा मतदारसंघांचा रोडमॅप तयार केलेला आहे, ॲनालिसिस केलेला आहे, कास्टवाईज ॲनालिसिस केलेला आहे आणि तिथल्या माणसांच्या मनामध्ये काय भावना आहे याच्यावरती। आणि आम्ही नुसतं मोघामपणे बोलत नाही आहोत, आम्ही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये इथल्या राज्यकर्त्यांनी ओबीसीवरती भटक्या विमुक्तांवरती कशा प्रकारे अन्याय केला आहे। ओबीसींना किंवा भटक्या विमुक्तांना आरक्षणाच्या मागणीत गुंतवून ठेवायचं आणि राजसत्ता मात्र आपल्याकडे ठेवायची, पैसा आपल्याकडे ठेवायचा, महत्त्वाची पदं आपल्याकडे ठेवायची, हे धोरण या महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलंय। याला आम्ही छेद देणार आहोत आणि या माणसांना आम्ही घरी बसवणार आहोत। निवड तुम्ही जी 100 लोकांची लिस्ट केली पक्ष वाईज आहे की कास्ट वाईज आहे? काय कास्ट वाईज आहे, त्यामध्ये सर्व पक्षातली लोक आहेत। त्यामुळे अमुक पक्ष किंवा अमुक आघाडी असं नाही। ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेतली नाही, ज्या लोकांनी जरांगेंना अंतरवली सराटीमध्ये जाऊन पाठिंबा दिला, लेखी पाठिंबा दिला, रसद पुरवली, त्या माणसांची कुणाला पाडायचं किंवा कुठल्या माणसाला कायद्याच्या सभागृहात निवडून जाऊ द्यायचं नाही याचं आमचं धोरण ठरलेलं आहे। काल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कोणाला पाडापाडीचं राजकारण आपण करू नये, म्हणजे तुम्ही असो की जरांगे असो, जे काही ठरवेल ती जनता करेल। जनता तर ठरवणारच आहे। आम्ही जनतेचा हिस्सा नाही आहोत का बावनकुळे साहेब? अहो बावनकुळे साहेब, तुम्हाला ओबीसीचा नेता म्हणून तुम्ही स्वतःला बनवून घेता आणि जे ओबीसीचं आरक्षण आज जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे त्या प्रश्नावर बावनकुळे तुम्ही एका शब्दाने बोलत नाही। हाच ओबीसी तुम्हाला का दारात उभा करेल, का तुम्हाला निवडून देईल? आणि पाडापाडी म्हणजे काय? राजसत्ता ही अंतिम आहे। ओबीसीच्या बाजूने जर भूमिका घेणार नसतील तर त्या माणसांना आम्ही निश्चित पाडू। काल तुम्ही ज्यांच्यासोबत मंचावर होते चंद्रपुरात, ज्यांच्यासोबत रात्री तुम्ही जेवण केलं, ते वडेट्टीवार जी जरांगेकडे जाऊन आले आणि समर्थनही दिलं होतं, पहिले व्यक्ती होते जाणारे। काल माझ्या स्टेजवर माननीय वडेट्टीवार साहेब नव्हते, तुमच्या माहितीसाठी। भेट आम्ही जरूर घेतली, परंतु पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन ओबीसी हिताच्या विरोधामध्ये ज्यांची आम्हाला मदत लागेल त्या माणसांची आम्ही मदत घेणार, मार्गदर्शन घेणार। आणि ज्या लोकांनी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये बघ्याची भूमिका घेतली त्यांना मात्र आम्ही घरी बसवणार। काय भेटीमध्ये काय चर्चा झाली वडेट्टीवार? आमचं एकच म्हणणं होतं की सन्माननीय राहुल गांधीजी ओबीसीच्या बाबतीमध्ये एक व्यापक भूमिका घेताना दिसत आहेत, पण महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते मग पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत की थोरात असोत हे ओबीसीबद्दल एका शब्दानं बोलायला तयार नाहीत। ज्या थोरात ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघामध्ये ओबीसीची संख्या किती, त्यांना मतदान करत नाही का, या प्रश्नाची या बाबतीमध्ये आम्ही राहुल गांधीजींची आम्हाला वेळ मिळावी असे आम्ही विनंती वडेट्टीवार साहेबांना केली। कुठेतरी आरक्षणाचे प्रश्न सुटावे यासाठी कुठला नेता जो आहे तुम्हाला वाटते का हे सगळे प्रश्न सोडवू? बघा, आत्ताच्या परिस्थितीला तरी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली दिसून येते। याच्या व्यतिरिक्त या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला, आमदाराला, खासदाराला ओबीसीबद्दल बोलावं असं वाटत नाही। त्यांना मराठा समाजाच्या मताची भीती वाटते, परंतु 50% जास्त असणाऱ्या ओबीसीच्या मतांची भीती वाटत नाही। हे दुर्दैव आहे। या देशामध्ये आर्थिक नियोजनं अनेक झाली, पण सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मात्र या देशामधले आमदार, खासदार बोलायला तयार नाही। छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा जो होता त्याला अटक झालेली आहे, काल बीडमधला तो। खरं तर भुजबळ साहेबांना शिवीगाळ तर चालूच आहे, पण भुजबळ साहेबांच्या गाडीवरती हातवारे करत हल्ला करायला धावून जाणारा जाधव नावाचा नराधम मिस्टर संभाजी भोसलेंचा कार्यकर्ता, त्याच्यावर कधी कारवाई होणार आहे? त्याच्यावर जर त्याच वेळी कारवाई झाली असती तर कालचा प्रसंग माझ्या बाबतीमध्ये पुण्यात घडला तो घडला नसता। हे बघा, या देशामध्ये आर्थिक नियोजनं लाखो करोडो रुपयांची झाली। सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांना
या देशाचं समाज कल्याण मंत्रीपद मिळावं. रामदास आठवले साहेब केपेबल नाहीत असं मला म्हणायचं नाही, ते केपेबल आहेतच. पण आमच्या माणसांना बजेटरी तरतूद होताना दिसून येत नाही. सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्यासाठी आमच्या प्रियांबलमध्ये सामाजिक न्यायासह समता अपेक्षित आहे. आर्थिक नियोजनं भरपूर झाली. 1,00,000-2 लाख करोडचं बजेट नितीन गडकरी साहेबांना मिळावं. आत्ता ज्या उमेदीनं ते काम करतात ते समाज कल्याण मंत्री पदावर येतील आणि आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींना, आमच्या SC प्रवर्गाला, आमच्या ST प्रवर्गाला बजेटरी तरतुदी होतील. आणि 1,00,000-2 लाख करोडचं जर बजेट मिळालं तर या लोकांना सामाजिक न्याय भेटेल, सोशल जस्टिस भेटेल, त्यांना घरं भेटतील, त्यांना शिक्षणं भेटतील, वाड्या वस्त्यावरती डोंगराच्या कुशीला शिक्षण पोहोचेल. आणि असा उमेदीचा माणूस समाज कल्याण मंत्री पदावर जावा आणि त्यांना आत्ता जे बजेट मिळतंय तेवढं बजेट या देशामधल्या SCला, STला, OBCला, VJNTला मिळावं असं आम्हाला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.